गडचिरोली तालुक्यात प्रस्तावित विमानतळ आणि चामोर्शी तालुक्यात एमआयडीसीतील शेकडो हेक्टर सुपीक जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सध्या सुरू आहे। या भूमी अधिग्रहणामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत आणि त्यामुळे संतप्त झालेल्या 20हून अधिक गावातील हजारो शेतकऱ्यांनी आक्रोश व्यक्त करत आज कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडक दिली आहे आणि बेमुदत ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे। या शेतकऱ्यांचा रात्री जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन सुरूच असून शेकडो महिला आणि पुरुष शेतकरी रस्त्यावर झोपल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। शासनाने काढलेला भूमी अधिग्रहणाचा जी.आर. रद्द करावा, अन्यथा जीव गेला तरी चालेल, मात्र आम्ही ठिय्या आंदोलनातून हटणार नाही, असा आक्रमक पवित्रा या शेतकऱ्यांनी घेतलाय। याचाच आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी मंगेश भांडेकर यांनी। शेतकरी दुखावला तर शेतकऱ्यांचा आक्रोश काय असते हे आज गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दाखवून दिलं आहे। गडचिरोली जिल्ह्यात प्रस्तावित विमानतळ आणि एमआयडीसीच्या भूसंपादनाविरोधात गडचिरोली जिल्ह्यातील जवळपास 20हून अधिक गावातील शेतकरी आक्रमक झाले आहे आणि आजपासून गडचिरोली कलेक्टर ऑफिस समोर बेमुदत ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे। आभारी बोलतात, माझी डबल पिकाची शेती आहे, शेती मला देण्यात नाही आहे। लाडका बंधू बहिणीला पुसकावून 1500 रुपये टाकून बहिणीचे गळे कापायला तयार झालाय बंधू माझा। हे का म्हणले, तुम्ही आमच्या गावी येणार आहे कोण? नाही म्हणे, आम्ही जागा पाहत आहो मापून। का मापता तुम्ही? मापाची जागा नाही। मला आहे 20 एकर जागा। 20 एकर जागा म्हणजे 4 भाऊ आम्ही। 4 भावाचे 6 पोरं। 6 पोराचे पोरं दोघा एकाला आहेत, 2 पोरं एकाला आहेत, 2 पोरं एकाला आहेत, एक पोरगा। तिघा भावाले एक पोरं आहेत, 2 भावाला 2 पोरं आहेत। तर ते आमची जमीन गेल्यानंतर आम्ही खावाचा का? जसं की सरकारने खूप घाई गडबडीत निर्णय घेऊन सर्वांना नोटीस पाठवून राहिलेले आहे, त्यामुळे शेतकरी खूप हवालदिल होत आहेत। आणि जसे की आता बघता तुम्ही कित्येक शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे सरकारबद्दल, की आमची शेती जी सुपीक जमीन आहे त्याच्यावर वर्षभर आमचं गुजराण चालते, लेकांच्या शिक्षणाची सोय होते। सगळ्या गोष्टी ह्या आज कोणत्या प्रकारे केल्या जातील? येणाऱ्या काही वेळात, काही दिवसात जर या शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर हा ठिय्या आंदोलनाला आणखी तीव्र करण्याचा मानस आमच्या शेतकऱ्यांचा आहे। मंगेश भांडेकर, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।